बरेच वेळा भाजी नसते. भाजी असली तरी काही सुचत नाही काय करायचं. कोणाला काय तर कोणाला काय आवडतं. त्यामुळे कधीतरी वेगळी अशी भाजी केली तर सगळ्यांना आवडते आणि खायला पण खूप छान वाटते. तर आज बनवून घेतलेली आहे उडदाच्या डाळीची ही अशी मस्त चमचमीत भाजी. अगदी सोपी आहे आणि खायला सांगते ना, अगदी कोणी ओळखू नाही शकणार इतकी छान आणि मस्त चमचमीत अशी भाजी झालेली होती. तर अगदी सोपी पद्धतीने मी तुमच्यासोबत आज ही भाजी शेअर करते आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. बघा इथे मी अगदीच अर्धा तास आधी उडदाची डाळ भिजत घातली होती. उडदाची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही. सकाळची भाजी करायची असेल तर थोडा वेळ आधी तुम्ही उडदाची डाळ भिजत घाला आणि ती छान अशी बारीक करून घेतलेली आहे. पाणी न टाकताच इथे मी बारीक करून घेतलेली आहे. अगदी वड्यांना जसं करतो ना न पाणी टाकता तसंच अगदी करून घ्यायचं आहे. आणि बघा इथे छान फेटून घेते आहे. जसं जसं सांबार वडे करताना आपण पहिले डाळ फेटून घेतो अगदी तशी थोडीशी फेटून हलकी करून घ्यायची आहे. बघा एका वाटीमध्ये मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते की पाण्यामध्ये असं तरंगत झालं पाहिजे पीठ. इतकं व्यवस्थित छान फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला फेटताना रंग सुद्धा वेगळा थोडासा जाणवेल आहे. थोडं हलकं झालेलं पीठ असं लक्षात येणार आहे. इथे चला मसाले घालून घेते आहे. हळद, तिखट, इथे अजवाईन घातलेला आहे, पांढरी तीळ घातलेली आहे आणि इथे कलौंजी सुद्धा घातलेली आहे. चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून इथे मी तेल घालून घेते आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आधीच फेटून झालेलं आहे त्यामुळे आता फक्त सगळे मसाले मिक्स करायचे आहे. सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकसाथ. बघा सगळं मिक्स झालेलं आहे आणि चला आता इथे मसाल्याचे तयारी करून घेऊ. इथे तेल ठेवून घेतलेलं आहे लगेच मी. चला इथे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम होऊ द्यायचंय. थोडंसं प्रमाणापेक्षा इथे तेल जास्त घाला. भाजी तितकीच चांगली होते. इथे तेलात मोहरी, जिरं तडतडू दिलेलं आहे आणि बारीक चिरलेला इथे कांदा घातलेला आहे. कांदा थोडासा बारीक चिरलेला आहे मी इथे, कारण इथे मी वाटण वगैरे काहीही लावत नाहीये. त्यामुळे इथे मी कांदा थोडासा बारीक करून घेतलेला आहे. आणि एक टोमॅटो, मिरची आणि अद्रक एवढं मी पेस्ट करून घेतलं आहे. बाकी इथे कांदा आणि लसूण मी ठेचूनच घेतलेला आहे. 5 ते 6 इथे लसणाच्या कळ्या घेतल्या आहे आणि त्या ठेचून घेतलेल्या आहे. थोडंसं इथे बघा खरपूस झाला आहे कांदा. आता इथे टोमॅटोची पेस्ट घालून घेते आहे. अगदी जास्तीचा मसाला इथे काहीही करायचा नाहीये. अगदी फक्त टोमॅटो, मिरची आणि अद्रकचं पेस्ट करून घेतलेला आहे आणि छान त्याला होऊ द्यायचं आहे. टोमॅटोचा कच्चापणा निघून जाईपर्यंत छान त्याला परतवून घ्यायचं आहे. छान बघा. आता इथे सुके मसाले पण सोबतच आपण परतवून घेऊ. हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड इतकं घालून छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. सुक्या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. टोमॅटोचा कच्चापणा निघून जायला, मिरची छान होऊन द्यायला आणि कांदे तर आधीच झालेले होते. इथे हा बघा हा सुका मसाला पण छान परतवून घेतलेला आहे. छान बघा तेल सुटलेलं आहे. इथे आता गरम पाणी साईडने ठेवलेलं आहे मी आणि इथे या मसाला झाल्यानंतर गरम पाणी सोडून घेते आहे. कधी पण रस्स्याच्या भाजीला गरम पाण्याचाच वापर करा, जेणेकरून कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि भाजीची चव इथे जात नाही. भाजीची चव मेंटेन राहते, त्यामुळे इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. जितकं पाणी हवं आहे तितकं एकसाथ घालून घ्या आणि छान उकळेपर्यंत थोडंसं वड्या शिजायला हव्या त्या हिशोबाने थोडंसं तुम्ही व्यवस्थित पाणी घालून घ्या आणि छान उकळायला आलं की इथे वड्या घाला. बघा छान छोटे छोटे असे बोंड्यांच्या साईजचे तुम्ही वड्या घालून घेऊ शकता. थोडं छोटेच घाला, अगदी भज्यासारखे मोठे मोठे न घालता छोटे छोटे घाला, कारण शिजताना ते फुलणार आहे आणि फुलल्यानंतर ते थोडे मोठा साईज होणारच आहे. त्यामुळे इथे बारीक बारीक मूग वड्या जसं बारीक घालतो ना तसंच अगदी बारीक बारीक बोंड्यांसारखं तुम्ही घालून घ्या. बघा आता शिजायला येत आहे. तर बघा छान फुलून आलेल्या आहेत वड्या. अगदी आपण किती घातल्या होत्या आणि आता त्या शिजून किती टम्म फुगलेल्या आहे. तर अशी ही भाजी पटकन शिजवून घ्या, लवकर होणारी आहे, जास्त काहीही व्याप नाही आणि शेवटून छान कसुरी मेथी घाला आणि मस्त भाजी
चमचमीत वेगळ्या चवीची अशी भाजी तयार आहे. जास्त काहीही नाही सुचत असेल आहे तर ही भाजी नक्की करून बघा. नेहमीच्या भाज्या खाऊन पण कंटाळा येतो, तर त्यावेळेला असं काहीतरी वेगळं खावं वाटतं. सगळ्यांना पण चवीत काही ना काही बदल हवा असतो, तर अशा वेगळी भाजी करून बघितली की बरोबर चव बदलते, तोंडाची चव बदलते आणि जेवणातही रस येतो. अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू.